नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण साताऱ्यामध्ये एक 7 गाई दिलेले आहे आणि विशेष म्हणजे असा की 2 गाई जणलेले आहे आणि 4 गाई गाभण आणि एक कारवड दिलेली एकदम जबरदस्त बच्चा. लोणीची शान, महाराष्ट्राची शान आहे लोणी मार्केट. 1 नंबर 3.5 महिन्याची कारवड घेतलेली. आता तिचा परिचय होणार आहे, पण संकेत भाऊ सांगा बरं कशा काय वाटलं तुम्हाला? सगळ्या चांगल्या गायी बघून दिलेत. साडाच्या नांगाच्या बोलीत गायी दिलेत. सगळ्या गायी 28-30 लिटरच्या रेंजच्या आहेत. कालवड पण टॉपची कालवड, 2 दात कालवड दिलेली. सगळ्या काही खात्रीशीर एकदम आहेत. अख्ख्या लोणी मार्केटच्या वाघिणीच घेऊन चाललेत, पण आज मजाक नाही केली. लोणी मार्केटच्या वाघिणी. बरं, येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार माझ्याबद्दल? येणाऱ्या शेतकऱ्यांना सांगेन की अवश्य राजूभाऊंकडे या. एकदम गाडी वगैरे सगळं पावती बिवती करून सगळं व्यवस्थित देते. तुमच्या काय यावर त्या फसवणूक काही झाली? व्यवहार उघड झालेला आहे. बघू शकतो शेतकरी मित्रांनो, त्यांच्या मनासारखं यावर आपण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर साहेब बी संघ आलेले होते. गायांचे म्हणजे चॉईस म्हणजे मेन बघितलं तर डॉक्टर साहेब आहे. डॉक्टर साहेब परिचय द्या थोडा. गायत काय कसं वाटलं तुम्हाला? गाय सगळ्या टॉपच्या गायत गाय 30 सगळ्या दूध देतील. पण ज्या गाय घेतलेल्या, ज्या शेतकऱ्यांनी गाय घेतलेली ते शेतकरी आपल्यापाशी उभा आहे. शेतकरीचा आपण थोडासा माऊलींचा परिचय घेऊ. थोडासा माऊली परिचय घ्या. मी राजेंद्र गायकवाड. तुमचा? मी राजेंद्र गायकवाड, तालुका सावली, जिल्हा सातारा. बरं, माझ्याबद्दल काय सांगणार? त्याच्याबद्दल आम्ही सगळी की तुम्ही आम्हाला गाडी व्यवस्थित घेऊन दिल्या. गाडी वगैरे सगळे करून दिली तुम्ही इथून. चांगल्या बरं, तुमची सर्व्हिस व्यवस्थित भेटली ना? आमच्या सर्व्हिस चांगली दिली. आणि आता विषय जे कारवड घेतलेली त्या माऊलींचा थोडा परिचय घेऊ. बरेच परिचय देतो. नमस्कार मित्रांनो, आज राजू शेठ आमच्याकडे साताऱ्याच्या पाहुण्यांना घेऊन आले. आणि आज लोणी मार्केटची गेल्या 10 वर्षात अशी कालवड मार्केटमध्ये आलेली नाही. अशी कालवड आज यांनी 1,21,000 रुपयाला माझ्याकडून घेऊन चाललेले आहेत. खरोखर या पाहुण्यांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे. पण खरोखर लोणी मार्केटला वाघ आले आणि वाघच कारवड घेऊन गेले. दाखवा, वाघीन दाखवा. कुठल्या तर वाघे सुद्धा पाहत